लाडकी बहीण योजना आणि आज 20 तारीख आहे। सर्वांना अपेक्षित आहे की बघा 21 तारखेच्या नंतर वितरणाला सरकाराकडून कोणती तरी अपडेट येईल आणि लवकरच राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे या वितरणाच्या संदर्भात चांगली अपडेट देतील असं सर्व लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे 21 तारखेच्या नंतर। परंतु मध्येच एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची एक अपडेट सांगणार आहे आणि ती म्हणजे बघा की जी आत्ता सध्या जी आचारसंहिता आहे तर या आचारसंहितेचा योजनेवर काही परिणाम होणार आहे का, आणि जर होणार नसेल तर मग वितरणाला जे आहे मग वितरणाला उशीर का होत आहे। कारण हा साधा सिंपल प्रश्न आहे, सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे। आणि आता एक सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे 2च हप्ते मिळायला पाहिजे। म्हणजे असं नाही की फक्त नोव्हेंबरचाच हप्ता जो आहे 17वा हप्ता दिला आणि झालं काम आमचं, तर असं व्हायला नाही पाहिजे। दोन्ही हप्ते म्हणजे एकंदरीत 17वा हप्ता आणि 18वा नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही मिळून हप्ते 3000 रुपये एकत्रित जे आहे लाडक्या बहिणींना मिळावेत, ही कारण त्यांचे तेवढे हप्ते पेंडिंग आहेत। परंतु आचारसंहितेचा योजनेवर परिणाम होतो का हे एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पहिल्यांदा सर्वांना माहीत असेल बघा, सर्व ठिकाणी तुम्ही ही बातमी पाहिली असेल, ऐकली असेल की आदर्श आचारसंहितेचा योजनेवर परिणाम होणार नाही। तर अशा प्रकारचे जे काही स्पष्टीकरण आलेलं आहे वगैरे वगैरे ही तुम्ही अपडेट पाहिली असेल। मग जर असं असेल की आचारसंहितेचा वितरणावर काही परिणाम होणार नाही असं जर का स्पष्टीकरण असेल, तर मग वितरणाला एवढा विलंब का होतो आहे, मग आतापर्यंत वितरण का होत नाही। आणि खास करून बघा पूर्वी 3 डिसेंबरपर्यंत वितरण होणं अपेक्षित होतं, खरं तर त्याच्या अगोदरच, पण त्याच्या पुढे नंतर 21 तारीख आली आहे, त्याच्यानंतर आणखी 16 जानेवारी आणि 16 जानेवारीच्या नंतर अजून आचारसंहिता लागणार, अजून वितरण पुढे जाणार। पण जर ह्या बाबी जर क्लिअर असतील तर माझ्या मते मग वितरण करायला काही हरकत नाही। त्यामुळे वितरणाला उशीर का होत आहे हा प्रश्न खरं तर आता सरकारने त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी देखील आता पुढाकार घ्यायला पाहिजे की जर वितरणावर काही परिणाम होत नसेल तर वितरण हे लवकरात लवकर करायला पाहिजे। आणि खास करून 21 तारखेच्या नंतर वितरणाला सुरुवात होईल असं सर्व लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे किंवा तशा प्रकारची आशा आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे सकारात्मक पाऊल 21 तारखेच्या नंतर सरकाराकडून म्हणजे खास करून राज्य सरकाराकडून 21 डिसेंबरच्या नंतर एक सकारात्मक पाऊल ते म्हणजे वितरणाच्या संदर्भात पडलेला दिसेल असं सध्या तरी आपण म्हणू शकतो। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पण जर या संदर्भात जर हालचाली चालू झाल्या नसतील तर लवकरात लवकर राज्य शासनाने हालचाली चालू कराव्यात। नाहीतर उगाचच योजना घोषित केली आणि योजनेचं वितरणच होत नाही तर या योजनेचा फायदा काय मग लाडक्या बहिणींना, हा देखील प्रश्न सर्वसामान्य लाडक्या बहिणींना पण पडत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता, पण लवकरात लवकर वितरण करावे आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी पटकन अपडेट द्यावी आता 21 तारखेच्या नंतर, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती आहे। धन्यवाद।